हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी मार्केटमधून मस्त अशा ताज्या भाज्या आणलेल्या आहेत। आठवड्यातून 2 वेळा मी भाज्या आणते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मार्केटमधून भाज्या आणल्यानंतर मी त्या कशा वेगळ्या करते, क्लीन करते आणि जास्त दिवस टिकाव्या यासाठी कोणत्या पद्धतीने स्टोअर करते। लिंबू, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर या गोष्टी तर डेली आपल्याला नाश्ता बनवताना लागतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी लिंबू, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सुद्धा अगदी 15 दिवस फ्रेश राहण्यासाठी कशा पद्धतीने स्टोअर करायचा हे सुद्धा सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवातीला मी जेवढ्या फळभाज्या आणल्या होत्या ते व्यवस्थित वेगळ्या टोपल्यामध्ये काढून ठेवलेल्या आहेत आणि पालेभाज्या मी लगेच निवडून घेत आहे। पालेभाज्या सुकल्या की निवडायला खूप कठीण जातात। त्याचप्रमाणे कधी कधी पावसामध्ये जर भाज्या भिजलेल्या असतील आणि आपण उशिरा निवडल्या तर ते तोपर्यंत खराब होतात। त्यामुळे पालेभाज्या लगेच निवडून घ्यायच्या। ठिकाणी जी काचेची बरणी आहे त्यामध्ये मी कढीपत्ता स्टोअर करून ठेवणार आहे। कढीपत्त्याची पाने सेपरेट करून घेतलेली आहेत। काचेच्या बरणीऐवजी तुम्ही स्टीलचा डबा सुद्धा वापरू शकता। त्यामध्ये कढीपत्ता भरून त्याला आपण एकदम एअर टाईट असं झाकण लावून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये कढीपत्ता ठेवून द्यायचा आहे। कमीत कमी 15 दिवस तरी हा कढीपत्ता असाच फ्रेश राहतो। लिंबू सुद्धा अगदी फ्रेश राहण्यासाठी आपल्याला डब्यामध्ये तसेच पॅक करून न ठेवता अशा पद्धतीने न्यूजपेपरचा तुकडा घ्यायचा आहे। त्यामध्ये लिंबू व्यवस्थित रॅप करायचे आहेत आणि मग आपल्याला डब्यामध्ये ठेवायचे आहेत। अशा पद्धतीने लिंबू ठेवल्यामुळे सुद्धा लिंबू खूप दिवस असेच फ्रेश राहतात। हिरवी मिरची सुद्धा जास्त काळ फ्रेश राहण्यासाठी, ताजी राहण्यासाठी, हिरवीगार राहण्यासाठी त्याची देठे आहेत ते सुरुवातीला काढून घ्यायचे। देठे काढूनच आपल्याला मिरच्या स्टोअर करायच्या आहेत म्हणजे त्या जास्त दिवस चांगल्या राहतात। या ठिकाणी मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे देठ काढलेल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या मी भरलेल्या आहेत। त्यावरती एक छोटा न्यूजपेपरचा तुकडा आहे तो ठेवलेला आहे आणि मग मी त्याला झाकण लावलेलं आहे। अशा पद्धतीने खूप दिवस मिरच्या फ्रीजमध्ये चांगल्या राहतात। आपल्याला दररोज किचनमध्ये लागणारी गोष्ट म्हणजे कोथिंबीर आणि दररोज मार्केटमध्ये जाऊन अशी ताजी हिरवीगार कोथिंबीर आणणं आपल्याला शक्य होत नाही। त्यामुळे आपण ती व्यवस्थित स्टोअर केली तर अगदी 8 ते 10 दिवस ती ताजी राहते, फ्रेश राहते। या ठिकाणी एक डबा घेतलेला आहे। डब्यामध्ये मी खाली टिश्यू पेपर टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी अशी निवडलेली कोथिंबीर ठेवत आहे। ही कोथिंबीर मी धुतलेली नाही तर फक्त निवडलेली आहे। हे मी वापर करताना धुणार आहे। अशा पद्धतीने कोथिंबीर ठेवून त्यावरती एक टिश्यू पेपर झाकायचा आणि मग आपल्याला डब्याचं टोपण आहे ते लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कोथिंबीर 8 ते 10 दिवस अशीच फ्रेश राहते। या ठिकाणी कोणतीही पालेभाजी असो, मेथी असो, शेपू असो, पालक असो, ती या सेम मेथडने आपण स्टोअर करायची। या ठिकाणी सुद्धा मी डब्यामध्ये एक टिश्यू पेपर टाकून घेतलेला आहे आणि यावरती मी निवडलेला पालक ठेवत आहे। हा पालक सुद्धा अगदी 5 ते 6 दिवस असाच फ्रेश राहतो। यामध्ये भाज्या आपण योग्य पद्धतीने स्टोअर केल्या तर ते जास्त दिवस टिकतात आणि वाया जात नाहीत। या ठिकाणी करडईची भाजी आहे। मी 3 दिवसापूर्वी आणून निवडून अशा पद्धतीने डब्यामध्ये स्टोअर करून ठेवली होती। अजून सुद्धा ही फ्रेश आहे। बटाटे ठेवण्यासाठी मी अशा प्रकारचं जाळीचं टोपलं वापरते। बटाटे कधी फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत तर ते बाहेर ठेवायचे। सुरुवातीला असा न्यूजपेपर टाकलेला आहे आणि त्यामध्ये मी बटाटे ठेवत आहे। बटाटे ठेवलेली जी टोपली आहे त्यामध्ये आपल्याला न्यूजपेपरचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहेत। न्यूजपेपर एक्स्ट्राचं जे मॉइश्चर आहे ते ॲब्सॉर्ब करून घेतो, त्यामुळे आपल्या बटाट्याला लवकर मोड येत नाहीत आणि अशा प्रकारे बटाटे हवेशीर जाळीच्या टोपल्यामध्ये ठेवून कोरड्या जागेमध्ये आपल्याला स्टोअर करायचे आहेत। कोणतीही फळभाजी असो किंवा फळं असो मार्केटमधून आणल्यानंतर मी ते लगेच फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण मार्केटमध्ये बघा त्यावरती धूळ बसलेली असते, माशा बसलेल्या असतात, कधी कधी भाज्यांना भरपूर असा चिखल लागलेला असतो। त्यामुळे भाज्या आधी स्वच्छ पाण्याने मी धुते, त्यानंतर त्याला कापडाने पुसून घेते आणि एका कोरड्या कापडावरती हवेशीर 2 ते 3 तास ठेवते आणि त्यानंतर मी त्याला फ्रीजमध्ये ठेवते। त्यामुळे भाज्या अगदी फ्रेश, ताज्या, टवटवीत दिसतात। प्रकारे मार्केटमधून भाज्या आणल्यानंतर फळभाज्या, पालेभाज्या व्यवस्थित वेगळ्या करून निवडून स्वच्छ धुवून आपण स्टोअर केल्या तर ते जास्त काळ चांगल्या राहतात।
आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.